आय बी ऑनेस्ट, टिल आय वॉज 28, म्हणजे 10-11 वर्षापूर्वीपर्यंत ते भयानक लेवलला होतं की मला अल्सर्स व्हायचे त्यांनी. आणि त्याच्यानंतर माझी मैत्री अशी खूप लांब टिकायची नाही. सारंग, तुझा टेम्परामेंट कसा आहे? माणूस टेम्पर कसा आहे मुळात? शांत आहेस किंवा कसं चिडका आहे? आहे मी, खूप चिडका आहे. आणि जे माझ्याबरोबर जवळून काम करतात त्यांना माहिती आहे की मी किती चिडतो ते. पण माझं असं आहे की ते एका क्लोज्ड एन्व्हायरमेंट मध्ये करतो मी. पब्लिकली माझा राग खूप क्वचित बाहेर येतो आणि ते जेव्हा येतो तेव्हा मात्र ते जरा हाताबाहेर जातं. तर त्याच्यातला एक एक्झाम्पल, आता तुम्ही होतात की नाही माहित नाही, पुण्यात एक इव्हेंट होता काय बोलताय नावाचा आहे. तर तो जे त्याच्यामध्ये तुम्ही गावाकडच्या लोकांना शिकवण देऊन तो केला होता स्टँडअपचा. त्याच्यामध्ये एक तो फुकट असल्यामुळे चोका काहीतरी असं खूप स्वस्त तिकडे होतं, काहीतरी 30 रुपये 40 रुपये वगैरे मुद्दामून ठेवलं होतं स्वस्तात. तर त्याला मात्र 1-2 काही असे नग आले होते. तेव्हा तो तिकडे म्हणजे शो थांबवून वगैरे बाहेर जाऊन म्हणजे दूषणे त्यांच्यात वगैरे असं सगळं. पण ते सोडल्यास मी पब्लिकली फार नाही केलेलं कधी हे. जे मला ओळखतात खूप जवळनं त्यांना माहिती आहे. कॉलेजमध्ये असताना मी भयंकर टेम्परामेंटल होतो, भयंकर. म्हणजे अमेय आणि निपुण ला विचारू शकता तुम्ही कधी ते तुमच्या शोला आले की ह्याचे काही किस्से आहेत का, तर भयानक आहेत. म्हणजे पण मग मी विपश्यना केली. तर दॅट चेंज अ लॉट एक. आणि सेकंडली मुंबई चेंज अ लॉट. कारण मुंबईमध्ये मी 1-2दा असं रस्त्यावर चिडायचा प्रयत्न केला, लोकांना वेळही नसतो, ते हा चिडलाय की नाही बघत नाहीत, पुढे निघून जातात. मग तो आपल्या लक्षात येतं की अरे हो खरंच की आपल्यालाही पुढे निघून जाता येईल, एवढं काय असं. तर ह्या 2 गोष्टी बदल. मी तुला एका इंस्टाग्राम लाईव्ह मध्ये पाहिलं होतं. बेसिकली एक जो इन्स्टा लाईव्ह करत होता आणि आय थिंक लोक फालतू कमेंट करत राहतात अशा वेळेस आणि काहीतरी चालू असतं. आणि तेव्हा तू लाईव्ह मध्येच थोडं हे झालं होतं की ह्याला ब्लॉक करा किंवा ह्याला शोधा. मोस्टली असं आपण पाहिलं जात नाही कारण की ते प्रोफेशनल वर्क आहे जे काय तू करत असते. तर तिथनं मला थोडं जाणवली होती गोष्ट, पण मला ते विचारायचं होतं की काय लेवलला आहे आणि त्यासाठी तू काय करतोस किंवा डील कसं करतोस? ते भयानक लेवलला होतं. आय बी ऑनेस्ट, टिल आय वॉज 28, म्हणजे 10-11 वर्षापूर्वीपर्यंत ते भयानक लेवलला होतं की मला अल्सर्स व्हायचे त्यांनी. आणि त्याच्यानंतर माझी मैत्री अशी खूप लांब टिकायची नाही. मी कधी माझ्या एका मैत्रिणीबरोबर माझं भांडण झालं होतं आणि ती काहीतरी बोलली मला, तर मी सिग्नलला आम्ही थांबलो होतो. मी गाडीतनं उतरलो आणि बाहेर पडलो. तर तिला कळेना की कुठे गेला म्हणून. आणि तिने घरी फोन केले, तेव्हा मोबाईल नव्हते. घरी फोन केले की अहो काकू तो कुठेतरी गेला, माहित नाही वगैरे वगैरे. आणि मी त्या क्षणी चिडलो होतो, पण त्यानंतर मी विसरून गेलो. मी रिक्षा पकडून दुसरं काहीतरी करायला एक्झॅक्टली. पण म्हणजे माझा पण कायम आमच्यात जेव्हा बोलणं होतं हाच असतं की ज्याचे पटकन जो शॉर्ट टेम्पर्ड असतो तो तात्पुरता चिडतो, पण नंतर वाईटपणे त्याला जास्त वाटतं. नाही, पण नंतर काय झालं मला एक जाणवलं, म्हणजे एकतर त्याच्यामध्ये खूप जास्त इम्पॅक्ट सुमित्रा भावे, सुनील सुतनकरांचा आहे. त्यानंतर आकर्ष बरोबर काम केल्याचा थोडा फायदा आहे. तो एक खुशाल चेंडू आहे, म्हणजे तो चालू असतं आपलं. तर तोही चिडतो, पण खूप बाकी आयुष्यात खुशाल चेंडू आहे. तर त्यामुळे या सगळ्या लोकांबरोबर राहून असं लक्षात आलं की म्हणजे त्याच्यामध्ये इनहेरंटली कशावरनं चिडतो मी, तर या अशा ह्याच्यावरनं नाही चिडत मी. म्हणजे काय म्हणतात, त्रागा नाही करत. त्रागा नाही करत कुठल्या गोष्टीचा. पण कोणी चुकीचं वागत असेल तर ते तिथल्या तिथं सुधारलं पाहिजे, असं काहीतरी एक इन्सिस्टन्स असतं. आणि ज्याची गरज नाहीये लगेच सुधारता येत नाही लोकांना. त्यांना तिथल्या तिथे आपण फार तर त्यांना क्वेश्चन करू शकतो, त्यांना उघडं पाडू शकतो, पण त्याच्या पलीकडे त्यांना त्या क्षणी सुधारता येत नाही किंवा त्या क्षणी ते सॉरी म्हणणार नाहीत. ह्याचा ऍक्सेप्टन्स यायला वेळ लागतो. हा एक. आणि दुसरं म्हणजे जे विपश्यनेमध्ये अनित्य जे शिकवतं, इम्परमनंट, की तुला आता जे काही वाटतंय ते काही फार काळ टिकणार नाहीये. तर त्या विचाराचा खूप परिणाम झाला.